आता लवकरच दिवाळी येत आहे. सो तुम्हा सर्वांची कपड्यांची, फटाक्यांची, डेकोरेशन आयटमची खरेदी चालू असेल. पण दिवाळी म्हणजे काय, तर दिव्यांचा सण. मग वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या नको घ्यायला, तर मग मी गेली आहे मस्त पणत्यांच्या दुकानात आणि चला बघूया तिथे मी काय काय बघितलं. तर तिथे सगळ्या दिव्यांचा स्टॉक आलेला होता. मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर येईल, पण असंच म्हटलं चला चक्कर मारून यावं. तर खूप सुंदर दिवे आलेले आहेत. वृंदावन प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांचे दिवे आहेत. हे दिवे आहे ना, हे 40 रुपये डझन आहे. तर मी काय केलं, अर्धा डझन या एका प्रकारचे दिवे आणि अर्धा डझन एक प्रकारचे दिवे असे घेतलेले. एकदम क्यूटचे दिवे आहेत इथे छोटे छोटे. इथे ना बाकी वेळेला झाडं आणि डेकोरेटिव्ह आयटम मिळतात, पण आता दिवाळीच्या निमित्ताने मला इथे भरपूर प्रकारचे डेकोरेटिव्ह आयटम बघायला मिळाले. सो हे जे डेकोरेटिव्ह आयटम आहे ते आपण आपल्या घरामध्ये घेऊ शकतो आणि आपलं घर खूप सुंदर बनवू शकतो. यावेळेस वेगवेगळे प्रकारचे कंदील, धूपदाणी, कमळांच्या आकाराचे दिवे आणि आपण धनतेरसच्या दिवशी धान्य भरून ठेवतो अशी छोटी छोटी मडकी सुद्धा आहे. आणि काही रेडीमेड सुद्धा दिवे आहेत जे आपण आपल्या घराच्या एंट्रन्सला, रांगोळीमध्ये ठेवू शकतो. शंखांच्या आकाराचे दिवे सुद्धा आहे बघा तुम्ही. खूप तुम्हाला आणि दाराच्या बाजूला आपण जे शुभ लाभ लावतो ना, ते सुद्धा इथे आहे. इथे यावेळेस खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बघायला मिळाले. त्या बेल्स इतक्या सुंदर दिसत होत्या की खूपच. म्हणजे कधी आपण नाही खरेदी केली तर चालेल, पण कधी आपण फक्त बघितलं ना, तर आपलं मन खूप खुश होऊन जातं आणि आपल्याला एक खूप छान प्रकारचं समाधान मिळतं. सो आता लहान मुलांचे पेपरसुद्धा संपलेले आहेत किंवा कोणत्या मुलांचे पेपर चालू असेल, त्यांच्या परीक्षा अजून व्हायच्या असेल, पण जर परीक्षासुद्धा चालू असेल तर तुम्ही मुलांना मोबाईल बघण्यापेक्षा, टी व्ही बघण्यापेक्षा हे डेकोरेटिव्ह करण्याचं काम तुम्ही मुलांना देऊ शकता. सो मी मागच्या दिवाळीला हे दिवे घेतलेले होते आणि ते कलरसुद्धा केले होते. बघा मी तुम्हाला दाखवते. हा मला प्रचंड आवडला होता मागच्या वेळेस, खूप सुंदर. आणि यावेळेस मी हे दिवे घेतलेले आहे. हे दिवे मी 2 दिवस पाण्यामध्ये ठेवून ते छान सुकवून घेतले. असं केल्याने काय होते, तर आपण जेव्हा कलर करतो ना, तेव्हा रंग पण छान बसतो आणि आपलं हे जे दिवे आहे ना, हे तेलसुद्धा पीत नाही. आणि मी दिवे घेत होती ना, तर विहाना खूप हट्ट करत होती की मम्मा हे वाले दिवे घेऊन दे म्हणून. हे छोटे छोटे क्यूटचे किती छान आहे ना. सो मी तेव्हा तिला नाही म्हणत होती, पण नंतर जेव्हा मी माझी खरेदी केली तर मी तिला हो म्हटलं, कारण ती खूप वेळा म्हणत होती की मम्मा हे घेऊन दे, मी कलर करणार. सो आपण मुलांचं मनसुद्धा मारू शकत नाही. सो आम्ही आता हे कलर करणार आहोत, तर तुम्ही नंतर बघा.